विदर्भात उष्ण लाटेमुळे जनजीवन होरपळून निघाले आहे। बुधवारी वर्धा जिल्ह्यात 46 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। या वाढत्या तापमानाचा फटका सामान्य नागरिकांसोबत विद्यार्थ्यांच्या परीक्षांना बसतोय। भर उन्हात पेपर सोडवायला जावे लागत असल्याने विद्यार्थी पेपर सोडवू शकत नाही। अशीच ऊन जर 8 दिवस राहिल्यास जनजीवनावर मोठे परिणाम दिसून येतील। संपूर्ण विदर्भात तापमानात वाढ होताना दिसून येत आहे। गेल्या आठवडाभर उन्हाचा पारा सतत वाढतच होता। या वाढत्या तापमानामुळे मात्र नागरिकांचे हाल होत आहे। बुधवारी वर्धा जिल्ह्याचे तापमान 46 डिग्री सेल्सिअस वर पोहोचले होते। या वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी घराबाहेर पडणेही टाळले आहे। त्यामुळे रस्ते सुनसान दिसत आहेत। रस्त्याने शेतपेयांची दुकानेही थाटली आहेत। दैनंदिन कामासाठी बाहेर निघणारे नागरिकही रस्त्यावर शेतपेयांच्या दुकानावर थांबलेले दिसून येतात। मात्र एवढ्या प्रचंड तापमानातही नागरिकांना दैनंदिन कामे करण्यासाठी बाहेर निघावे लागते। परिणामी त्यांना उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागत आहे। सकाळी दिवस उजाडतात 9 वाजतापासूनच उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात होतात व दुपारी 12 नंतर पारा 40 पार करीत आहे। त्यामुळे बुधवारी वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना सूर्याच्या उष्णतेची तीव्रता अधिकच जाणवली। होरपळून काढणाऱ्या या उन्हाची दाहकता आणि प्रचंड उकाडा यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। या जे तापमानामध्ये जी वाढ झाली आहे आणि वर्धेमध्ये 46 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर मेजर करण्यात आलं आहे आणि याच्याकरता जी गाडीची जी AC डिझाईन करण्यात आली की या कंडिशनला AC सूट करत नाही। पहिले जो 2 वर AC काम करायचा आता 4 वर सुद्धा काम करतो। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 5 मिनिटाकरता जर गाडी पार्क करून कुठे गेला तर आतमध्ये हीटरसारखी कंडिशन होऊन जाते। आणि विशेष म्हणजे आपण ज्या एरिया सध्या आहोत ते कंपनी आहे उत्तम गाळवा। इथलं टेम्परेचर शहराच्या टेम्परेचरपेक्षा 1 ते 1.5% जास्त आहे आणि याच्यामुळे शहराचं टेम्परेचर वाढलं। तर मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे। मला असं आव्हान करायचं आहे सरकारला की ज्या एरियामध्ये प्लांट्स आहेत तिथे झाडं मोठ्या प्रमाणात लावली पाहिजे। सरकारने प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे आणि विशेष करून जो कंपनी मालक आहे त्यांनी या एरियामध्ये जर झाडं वाढवली तर नक्कीच या टेम्परेचरला आपण कमी करू शकतो, त्याला रोखू शकतो। या वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांसह विद्यार्थ्यांवरही होत आहे। अशा या प्रचंड उकाड्यात येथील विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागत आहे। भर उन्हात विद्यार्थ्यांना पेपर सोडवायला जाण्याशिवाय काही पर्याय नाही। यासाठी परीक्षा केंद्रावर योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थी करताना दिसून येत आहे। जे पशु पक्षी प्राणी जंतू आहे त्यांच्यावर पण खूप परिणाम झालेला आहे। आताच आमची परीक्षा चालू आहे, उन्हाळी परीक्षा सुरू आहे नागपूर युनिव्हर्सिटी। सर आता सेंटरवर जाण्यासाठी एवढा त्रास होतो, एवढा उन्हाचे पेपर होतात आमचे। तिथे सर सुविधा आम्हाला प्रोव्हाइड करायला पाहिजे गरमीपासून आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे ते हाल खराब आहे सर या उन्हामुळे। आणि जे बाकीचे जे हे आहे रेफ्रिजरेटर फ्रीज कूलर हे तर काहीच काम करणार नाही। मात्र तापमानात अशा सतत वाढ होत असल्याने उष्माघातासारखे आजार बळावण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत उष्णतेच्या लाटेपासून बचाव होण्यासाठी सतर्कतेच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत। उष्माघाताबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना तर आपण केलेलेच आहेत, परंतु असे काही केसेस आढळल्यास त्यांना तातडीने या रुग्णालयात भरती करण्यात यावे याबाबत वेळोवेळी या रुग्णालयामार्फत संदेश देण्यात आलेले आहेत। असे काही रुग्ण या ठिकाणी भरती झाल्यास आम्ही त्यासाठी एक शीतकक्ष तयार केलेला आहे। शीतकक्षामध्ये एक जर असे उष्माघाताचे रुग्ण भरती झाल्यास त्यांना इमिजिएटली त्या शीतकक्षात ठेवण्यात येतं आणि त्या ठिकाणी त्याचा उपचार करण्यात येतं आणि शीतकक्षामध्ये सगळं आधुनिक प्रकारचं त्या ठिकाणी उपचार करण्यात येतं। त्यामुळे रुग्णांना वेळीच चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी औषधोपचार मिळू शकतो। अशा या सततच्या वाढत्या तापमानामुळे शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। मात्र पुढील 8 दिवस जर शहरात अशी स्थिती राहिल्यास नागरिकांना याहीपेक्षा प्रखर उन्हाची तीव्रता जाणवेल यात शंका नाही। त्यामुळे नागरिकांनी स्वतःची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। वर्धा येथून सुरेंद्र रामटेक यांची रिपोर्ट सिटी विदर्भ न्यूज साठी।